दिनांक 21 जानेवारी. दैनंदिन ज्ञानेश्वरी. अध्याय 2. सांख्ययोग. ओवी क्रमांक 331 ते 360. राग द्वेष विरुक्तेस्तु विषय निंदेश्चरण आत्मवैश्य विधिर्यत्मा प्रसाद मधिगच्छति. म्हणून विषय हे आघवे सर्वथा मनोनी सांडावे, मग रागद्वेष स्वभावे नाशतील. पार्था आणि कही एक, जरी नाशले रागद्वेष तरी इंद्रियाविषयी बाधक रमता नाही. जैसा सूर्य आकाशगतू रश्मी करे जगाते स्पर्शतू तरी संगदोषे काय लिंपतू तेथीचे न. तैसा इंद्रियार्थी उदासीन आत्मरसेचे निर्भिन्न जो काम क्रोध विहीन होऊन असे तरी विषयांतही काही आपणा वाचून नाही. मग विषय कवन काही बाधतील कवना तरी उदकी उदक बुडीजे का अग्नी आगी पोळीजे तरी विषय संगे आपलविजे परिपूर्ण तो. ऐसा आपणुची केवळ होऊन असे निखळू तयाची प्रज्ञा अचळू निभ्रांत मानी. प्रसादे सर्व दुःखाना हानी रस्यस पाजायते प्रसन्न चेतसो ह्याशो बुद्धी पर्यवतिष्ठते. देखे अखंडित प्रसन्नता आथी चेत चित्ता तेथे रिगणे नाही समजता संसार दुःखा. जैसा अमृताचा निर्जरू प्रसवे जयाचा जठरू तया शुदे तृषेचा अडधरू काहीच नाही. तैसे हृदय प्रसन्न होय तरी दुःख कैचे के आहे तेत आपेसी बुद्धी राहे परमात्मरूपी. जैसा निर्वांतीचा दीपू सर्वता नेने कंपू तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूपू ओ योगयुक्तो. नास्ति बुद्धिर्युक्तस्य न चायुक्तस्य भावना न चाभावयात शांतिरशांतस्य कृतसुखम. ये युक्तीची कडसनी नाही जयाच्या अंतकरणी तो आकळीला जानगुणी विषयादिकी. तया स्थिर बुद्धी पार्था कही नाही सर्वथा आणि स्थैर्याची आस्था तेही निपुजे. निश्चळत्वाची भावना जरी नव्हेची देखे मना तरी शांती केव्य अर्जुना आपू होय. जेत शांतीचा जिव्हाळा नाही तेत सुख विसरवणी नरगे कही. जैसा पापियाच्या ठाई मोक्ष नवसे देखे अग्नि माझी धापती तिये बीजे जरी विरुडती तरी अशांता सुखप्राप्ती घडो शके. म्हणून अयुक्तपण मनाचे तेची सर्वस्व दुःखाचे या कारणे इंद्रियांचे दमन निके. इंद्रियानाही चरंता यन्मनो विधीयते तदस्य हरती प्रज्ञा वायुर्नावमिवाभसी. इंद्रिये जे जे म्हणती ते तेची जे पुरुष करती ते तरलेच न तरती विषय सिंधू. जैसी नाव थडिये ठाकिता जरी वरपडी होय दुवारता तरी चुकलाही मागोता अपावो पावे. तैसे प्राप्तेही पुरुषे इंद्रिये लाळिले जरी कौतुके तरी आक्रमिला जान दुःखे संसारिके. तस्माद्यस्य महाभावो निगृतानि सर्वशा इंद्रियानादीर्थीर्थे भयस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. म्हणून आपली आपण पेया जरी इंद्रिये येती आया तरी अधिक काही धनंजया सार्थक असे. देखे कुर्मचिया परी उवा इला अवयव पसरी ना तरी इच्छावसे आवरी आपण पेची. तैसे इंद्रिय आपेती होती जयाचे म्हणितले करती तयाची प्रज्ञा जानस्थिती पावली असे. आता अनिक एक गहन पूर्णाचे चिन्ह अर्जुना तुझ सांगेन परिसपा. या निशा सर्वभूताना तस्या जागर्ति संयमी यस्या जागर्ति भूतानी सा निशा पश्यत मुने. देखे भूत जात निदेले तेथेची जया पाहले आणि जीव जेथ चेले तेथ निद्रतुदो. तोची तो निरुपादिदी अर्जुना तो स्थिर बुद्धी तोची जाणे निरवधी मुनीश्वर. आपूर्यमान मचलं प्रतिष्ठं समुद्रमाप प्रविशन्ति अद्भुत तद्वत् कामाय प्रविशन्ति सर्वे शांतिमाप्नोति कामकामी. पार्था आणि कही परी तो जाणे येईल अवधारी जैसी अशोभता सागरी अखंडित. जरी सरिता वोग समस्त परिपूर्ण होनी मिळत तरी अधिक नोहे ईषद मर्यादा नसंडी. ना तरी ग्रीष्म काळी सरिता शोषुनी जाती समजता परी न्यून नव्हे पार्था समुद्री जैसा. तैसा प्राप्तिरुद्धी सिद्धी तयाशी शोभू नाही बुद्धी आणि न पवता न बाधी अधृती तया ते. अर्थ म्हणून हे सर्व विषय पूर्णपणे मनातून काढून टाकावेत, मग राग द्वेष आपोआपच नष्ट होईल असे श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात.
आणि पुढे एक. रागद्वेषाचा एकदा नाश झाल्यावर मग इंद्रिय विषयात जरी कदाचित रममाण झाली तरी ते विषय बाधक होत नाहीत. ज्याप्रमाणे आकाशातील सूर्य जगाला आपल्या किरणरूपी हातांनी स्पर्श करतो, मग त्या संगदोषाने लिप्त होतो का? त्याप्रमाणे तो विषयाच्या ठिकाणी अनासक्त, आत्मानंदात तल्लीन व काम क्रोधरहित झालेला असतो. आणि विषयते ज्याला आत्मस्वरूपा वाचून दुसरे काही दिसत नाही, त्याला विषय कसले काय आणि कसली कोणाला बाधा करणार? जर पाणी पाण्यात बुडेल किंवा अग्नी आगीने पोळेल तर मात्र तो पूर्णावस्थेला पावलेला पुरुष विषयाच्या संगतीने लिप्त होईल. असा जो केवळ शुद्ध आत्मस्वरूप होऊन राहतो, त्याची बुद्धी स्थिर झालेली आहे असे तू निसंशय समज. पहा, जिथे चित्त निरंतर प्रसन्न असते तिथे कोणत्याही संसार दुःखाचा प्रवेश होत नाही. ज्याप्रमाणे अमृताचा झरा ज्याच्या पोटातच उत्पन्न होतो त्याला तहान भुकेची भीती कसलीच नसते, त्याप्रमाणे मग अंतःकरण प्रसन्न झाले तर मग दुःख कसले आणि कुठले? त्यावेळी परमेश्वराच्या ठिकाणी बुद्धी सहजच स्थिर होते. ज्याप्रमाणे निवारा असलेल्या दिव्याची ज्योत मुळीच हलत नाही, त्याप्रमाणे योगयुक्त पुरुष स्वस्वरूपी स्थिर बुद्धीने राहतो. ज्याला योगयुक्त होऊन राहण्याची युक्ती गवसली नाही, त्याला विषय आपल्या गुणाने बांधून टाकतात. अर्जुना, मग त्याची बुद्धी क्षणभर देखील स्थिर राहत नाही, अथवा बुद्धी स्थिर राहावी अशी त्याला आस्थाही उरत नाही. त्याच्या मनाला निश्चल व्हावे ही भावना उपजत नाही, तर अर्जुना त्याला शांती कशी कोठून लाभेल? ज्याप्रमाणे पापी माणसाला मोक्षाचा वास नसतो, त्याप्रमाणे जिथे शांतीचा ओलावा नाही तिथे सुख चुकून सुद्धा पाय टाकीत नाही. पहा, विस्तवात भाजलेले बीज जर उगवले तर शांतीहीन पुरुषाला सुखप्राप्ती होऊ शकेल. म्हणून मनाची चंचलता हेच दुःखाचे सार आहे. याकरता इंद्रियाचे निग्रहाने दमन करावे हेच चांगले. इंद्रिये जे जे म्हणतील तेच ते पुरुष करतात. ते तरलो जरी म्हणाले तरी ते विषयातून सुटत नाही. ज्याप्रमाणे नाव काठाला लागल्यावरही जर ती वादळात सापडली तर ती पुन्हा दुर्गती ओढून घेते, तसे आत्मप्राप्ती झालेल्या पुरुषाने जर इंद्रियाचे सहज लाड केले तर ती देखील पुन्हा संसार दुःखाने व्यापला जातो. म्हणून आपल्याला आपली इंद्रिय नियंत्रित करता आली तर अर्जुना दुसरे त्याहून काही मोठे मिळवायचे आहे काय? पहा, कासव प्रसन्न असताना आपले अवयव पसरते आणि मनात आल्यास आपोआप आत आखडून घेते. त्याप्रमाणे ज्याची इंद्रिय ताब्यात असतात व तो म्हणेल त्याप्रमाणे करतात, त्याची बुद्धी स्थिर झालेली आहे असे समज. आता आणखी एक पूर्ण पुरुषाचे लक्षण तुला सांगतो, एक बरे. पहा, सर्व माणसे ज्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी निजलेली अर्थात अज्ञानी असतात, त्या ठिकाणी त्याला उजाडलेले म्हणजेच आत्मज्ञान झालेले असते. आणि सर्व प्राणी ज्या विषयात जागृत असतात त्या ठिकाणी हा आत्मज्ञानी योगी झोपलेला असतो. असे ज्याचे वर्तन असते, जो उपाधी रहित झालेला असतो, त्या मुनीश्वराची बुद्धी स्थिरावली आहे, तोच ब्रह्मतत्वाची परमावधी जाणत असतो. अर्जुना, आणखी एका प्रकाराने त्याला ओळखता येईल. ते एक, जशी समुद्रात निरंतर शांतता असते, जरी सर्व नद्यांचे प्रवाह तुडुंब भरून त्या सागराला मिळतात तरी तो त्यामुळे जराही फुगत नाही व आपली मर्यादाही सोडित नाही. किंवा उन्हाळ्यात जरी सर्व नद्या आटून जातात तरी त्याप्रमाणे समुद्रात उणीव कधीच पडत नाही. त्याप्रमाणे वृद्धिसिद्धी प्राप्त होऊनही ज्याचे मन हर्षाने उचंबळत नाही आणि त्या प्राप्त झाल्या तरी त्याचा धीर सुटत नाही, असे श्रीकृष्ण पार्थास सांगतात. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.